नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका परीक्षा नेमकी कधी होऊ शकते आणि आतापासून आपण काय करायला पाहिजे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार. बघा, तत्पूर्वी स्वच्छता निरीक्षक भरती, त्यानंतर एएनएम जेएनएम जिल्हा परिषद आरोग्य सेवक सेविका या संपूर्ण बॅचेस आपल्या त्रिशा फाउंडेशन या ऍपवर सुरू झालेले आहेत. आता आपल्याला बघायचंय की नेमकं परीक्षा कधी होऊ शकते. बघा, परीक्षा कधी होऊ शकते तर परीक्षा कधी होण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची अपडेट लक्षात ठेवायचे की परीक्षा सार्वत्रिक ज्या काही निवडणूक आहेत, बघा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार 29/11च्या परिपत्रकातील परिषद 3 मधील 4 बाबीमध्ये बाधित असलेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकासाठी काय सुधारित निवडणूक कार्यक्रम जारी केलेला आहे. म्हणजे काय, थोडक्यात आचारसंहिता सुरू झालेली आहे हा घटक लक्षात घ्यायचा आहे. ज्यामध्ये पहिला टप्पा जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता 4/12/2025 ला. नामनिर्देशित मिळणार तुम्हाला 10 तारखेला. आवश्यक निवडणूक चिन्ह मिळेल 11 डिसेंबर. लक्षात घ्या, किती 11 डिसेंबर 2025. त्यानंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 20 डिसेंबर 2025 आणि मतमोजणी होईल 21 डिसेंबरला आणि शासन राजपत्र निकाल लावेल कधी 23. लक्षात घ्या, किती 23 डिसेंबर. कधी 23 डिसेंबर. म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवायचे की सध्या आता आपण बघितलं की किती 23 तारखेपर्यंत. लक्षात घ्या, 23 डिसेंबर पर्यंत काय असणार आहे की नगर परिषद म्हणजे काय आचारसंहिता असेल. काय असेल? आचारसंहिता सुरू असेल. आचारसंहिता काय सुरू असेल. मग ती संपणार कधी आहे, निकाल कधी लागणार या गोष्टीचा तर ते 23 डिसेंबरला. कधी तारीख पुन्हा एकदा लक्षात घ्या, 23 डिसेंबर. परीक्षा झाली तर कधी होईल 23 डिसेंबरच्या नंतर तुमची ठाणे महानगरपालिकेची परीक्षा होईल. त्यामुळं आतापासून फक्त आपण काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. कारण की पेपर कधी पण होऊ शकतो. त्यामुळे फक्त एक आपण असा अंदाज ठेवायचा आहे की परीक्षा झाली डिसेंबर मध्ये कधी 23 तारखेनंतर होईल. परंतु आपलं नियमित सातत्यानं काय नियमितपणे अभ्यास करणं सुरू ठेवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.